ताजा खबरें, सटीक विश्लेषण, सिर्फ वायरल खबरें न्यूज पर। मुंबई के दहिसर पूर्व में शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के स्वर्ण महोत्सव वर्ष के उपलक्ष्य में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े ही उत्साह और गौरव के साथ मनाई गई। इस खास अवसर पर विद्यार्थियों द्वारा यूनेस्को द्वारा हेरिटेज घोषित किए गए 12 ऐतिहासिक गढ़ किलों की भव्य झांकियां तैयार की गईं, जिन्होंने सभी का मन मोह लिया। इन झांकियों में इतिहास की झलक और शिवकालीन गौरव स्पष्ट दिखाई दिया। कार्यक्रम के दौरान छात्रों ने विभिन्न प्रकार की पारंपरिक शस्त्र कला का शानदार प्रदर्शन किया, जिसे देखकर उपस्थित दर्शक रोमांचित हो उठे। संस्था के अध्यक्ष जी.एस. पाडलोस्कर और शैलेंद्र डिग्री कॉलेज की प्रिंसिपल डॉक्टर स्वाति पितले ने विद्यार्थियों के इस सराहनीय प्रयास की खुले दिल से प्रशंसा की। इस आयोजन में भाजपा विधायक संजय उपाध्याय, मुंबई मनपा के शिवसेना उप महापौर संजय घाड़ी, पूर्व सांसद गोपाल शेट्टी सहित अनेक गणमान्य अतिथियों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। सभी अतिथियों ने शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी और विद्यार्थियों के प्रयासों की भूरी भूरी सराहना की और इसे नई पीढ़ी को इतिहास से जोड़ने वाला प्रेरणादायक कदम बताया। सर, आज शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण उत्सव निमित्ताने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येते। आपणही पाहिलं ते गड किल्ल्यांचा त्यांनी देखावा केलेला आहे, तर कसं पाहता आपण? शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेला 50 वर्षे पूर्ण झाली आणि 50 वर्ष कसं आयोजित करायचं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराजांना ज्या 12 गड किल्ल्यांना आता युनेस्कोने मान्यता दिली आहे वारसा म्हणून, त्यांची प्रतिकृती मुलांच्या मार्फत तयार करायची आणि ते प्रतिकृती बघताना एक लहान लहान गोष्टीचा विचार करून बनवण्यात आलेली गड किल्ले हे खरंच अभ्यासपूर्ण आहे। त्यानंतर मर्दाना किंवा साहसी खेळांचं प्रदर्शन, त्याचं प्रात्यक्षिक बघितलं, महाराजांचे अस्त्रशस्त्र व त्या काळात प्रचलित नाणी याचंसुद्धा प्रदर्शन, महाराजांचे काही दुर्लभ छायाचित्र हे सुद्धा इथे प्रदर्शित करण्यात आले आहे। मला वाटतं या वयात मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजां यांच्याबद्दल कुतूहल, अभ्यास निर्माण करून संस्थेने एक आदर्श भावी पिढी कशी निर्माण होईल याची दक्षता घेतली आहे। संस्थेच्या वतीने असंच चांगलं काम यासुद्धा पुढे होत राहील असा विश्वास आहे। मी त्यांना फार शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा देतो। सर, पहिल्यांदा अशा शाळेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूक म्हणून ऐतिहासिकचा वारसा हे शिकवण्यात आलेला आहे आणि एक किल्ले जे कसे होते आणि त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। पहिले आधी असे शाळांमध्ये दिसायचे नाही, मात्र आता पहिल्यांदा अशा शाळांमध्ये दिसू लागले आहेत, त्याबद्दल असं म्हणलं जातं, जी पिढी आपल्या महापुरुषांना विसरते, त्यांचं किंवा आपलं इतिहास विसरते, त्यांचं इतिहास तर असतं, वर्तमान तर असतं, पण त्यांचं भविष्य नसतं। आणि म्हणून शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी याने आपल्या महापुरुषांचा, आपला इतिहास याची माहिती नव्या पिढीला देण्याचं जे काम केलं आहे, त्यामुळे देशाचं भविष्यसुद्धा सुरक्षित आहे असा मला विश्वास आहे।
आणि शाळेमध्ये जर महाराजांबद्दल माहिती मुलांना शिकवली गेली, आपला इतिहास त्यांना शिकवला गेला, आपला इतिहास योग्यरित्या शिकवला गेला, तर निश्चित एक चांगली पिढी जी देशाकरता काम करेल अशी तयार होईल. ह्या उपक्रमाचा मी खूप प्रशंसक आहे आणि फार सुंदररित्या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीने ही प्रदर्शनी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली. सर, कुरार पोलीस ठाण्यामध्ये ACBने कारवाई केलेली आहे. 3 लाखाचं लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आली आहे. याबद्दल जे खाता चुकीला माफी नाही. जो गडबड करेल त्याच्यावरती कारवाई होणारच. आणि काल जो गडबड करणारा अधिकारी होता, पोलीस अधिकारी होता, त्याच्यावर कारवाई झाली. हेच आमच्या शासनाचं धोरण आहे, कार्यतत्परता आहे आणि भ्रष्टाचाराची तडजोड नाही. 50 वर्ष असून त्यानिमित्तानं हा युनेस्कोने सादर केलेल्या जागतिक मान्यता दिलेल्या 12 किल्ल्यांचं 150 विद्यार्थ्यांनी प्रतिकृती म्हणून हुबेहूब असे किल्ले उभे केलेत आणि लोकांना ते फार आवडलेले आहेत काय. आणि ह्या किल्ल्यांचा लाभ बोरिवली आणि दहिसरमधील सगळ्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घ्यावी अशी मी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. एक धोरण 2020 ह्याला अनुसरून हा शिवदुर्ग हा एक अभिनव उपक्रम असा आम्ही आयोजित केलेला आहे आणि महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांमध्ये झाला आहे आणि म्हणून आम्ही तेच 12 किल्ले निवडले आणि त्याच्या भव्य प्रतिकृती करायचं ठरवलं. जवळजवळ 5 फेब्रुवारीपासून 200 विद्यार्थी ह्याच्यावर काम करत आहेत. त्या मुलांना तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले आणि त्यांना किल्ले कसे बनवायचे म्हणजे त्यांचा नकाशा दिला, ते समजावून सांगितलं, त्याचा पठार कसा आहे, कसं मातीने लिंपायचं, शिल्प कशी बनवायची, हे त्याचा इतिहासही सांगितला आणि मुलांना त्याच्यातून प्रचंड प्रेरणा मिळाली. या शिवदुर्ग या कार्यक्रमातून म्हणजे आम्ही स्वराज्याचा गौरव आणि महाराजांनी जी मूल्य जतन केली त्याचा जागर हा ह्याचा दुहेरी त्याचं उद्दिष्ट आहे आणि या पूर्ण आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. शाळेचे जे सुद्धा विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. भव्य मिरवणूक सुद्धा निघाली आहे आणि त्यामुळे इकडचं जे वातावरण आहे हे संपूर्ण शिवमय झालेलं आहे. धन्यवाद. आज ये जो आया है हमारे यहाँ पे मौका आया है क्योंकि आज हमारे जो संस्था है इसका 50वां जो है स्वर्ण महोत्सव भी है. तो इस महोत्सव के टाइम पे जो हमने यूनेस्को के जो 12 किले जो है हमारे विद्यार्थियों ने बनाए हैं 12 किले बहुत मेहनत से बनाए और इनका जो गेटअप आया है ये बहुत सुंदर आया है. तो आज जो है कि जो शिवाजी महाराज जी ने जो हमको जो शिक्षा दी है, जो हमको दी है, वो हिसाब से हम चाहेंगे कि वो हिसाब से हमारी पूरी कोशिश है कि हमारे जो विद्यार्थी है वो इस तरह से आगे बढ़े, शिवाजी महाराज की शिक्षा जो है वो अपने रोज के जीवन में लेके आए. क्योंकि हमारी संस्था का जो है अभी हमारा ये 3rd जनरेशन है, तो हमने पूरी कोशिश की है कि हमारी संस्था के जो विद्यार्थी है ये सिर्फ विद्यार्थी नहीं रहे, ये पूरी तरह से ऑलराउंड बने, ताकि जो उनके पढ़ाई है, गेम्स है, बाकी जो चीज़ें हैं वो सभी चीज़ों में ये लोग आगे बढ़े. तो वो हिसाब से हमने ये उपक्रम किया हुआ है. धन्यवाद. च्या निमित्ताने शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमध्ये 12 गड किल्ले आहेत, त्यांचं प्रदर्शन इथे देखावा सादर करण्यात आलेला आहे. कसं पाहता? आज शिवजयंतीच्या निमित्तानं मी संपूर्ण मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्याने महापौरांच्या वतीनं आणि आमचे सर्व मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं प्रथम शुभेच्छा देतो. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी आमच्या दहिसरमधली एक खूप मोठी एज्युकेशन सोसायटी आहे आणि या शाळेच्या सोसायटीच्या माध्यमातून 12 गड किल्ल्यांचं या ठिकाणी भव्यदिव्य असं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. जे 12 किल्ले युनेस्कोमध्ये सामील केले गेले आणि या किल्ल्यांचा बहुमान केला गेला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचं प्रदर्शन इथे खूप सुंदर इथल्याच याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचं आणि शाळेचं आणि संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या किल्ल्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केल्यामुळे इथल्या नागरिकांना किल्ल्यांची माहिती अधिक होते. जे लोक मंडळी प्रत्यक्ष किल्ल्यावरती जाऊ शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, त्याचा इतिहास या इथे या सर्वांना मिळतोय. त्याबद्दल खूप स्तुत्य असा हा उपक्रम इथे शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीने केले, त्यांचं मनापासून अभिनंदन. आताच्या पिढीने गडकिल्ले किंवा इतिहास आपला लोकांसमोर प्रदर्शित केलेला आहे. आताच्या पिढींचं भविष्य आपण कसं पाहतो?
आत्ताच्या पिढीने हा शिवाजी महाराज यांचा परत सर्वच ऐतिहासिक पुरुषांचे हे वाचले पाहिजेत, इतिहास वाचला पाहिजे, कारण त्याच्यातून आपल्याला आपल्या आदर्श पुरुषांची माहिती मिळते आणि आपल्याला जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे याचं देखील मार्गदर्शन आपल्याला सर्वांना मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तर प्रचंड अभ्यास करावा लागेल. एकतर त्यांची युद्धनीती, व्यापार नीती आणि हे सगळं ह्या नवीन पिढीला शिकावं लागेल, आचरणात आणावं लागेल. आधीच्या काळामध्ये मुघलशाहीच्या बाबतीत बहुतेक शिकवायला शालेय विद्यार्थ्यांना शिकवायचे, मात्र आता कुठेतरी एक नवीन पिढींना हे सगळ्या गोष्टी माहीत पडत आहे आणि किल्ले काय होते आणि ह्याबाबत सगळे जे आता शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून पूर्ण माहिती देण्यात येत आहे त्याबद्दल कसं? शिक्षकांचं खरोखरच मनापासून मी आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी हा इतिहास या विद्यार्थ्यांसमोर आणलेला आहे. या शैलेंद्र एज्युकेशनचं खास कौतुक करायला पाहिजे की त्यांनी विद्यार्थ्यांकडून, त्यांच्याच विद्यार्थ्यांकडून हे किल्ले 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये बनवून घेतले. हे याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कळतं की मी किल्ला बनवतोय आणि हा मी कोणता किल्ला बनवतोय, त्या किल्ल्याचा इतिहास प्रथम त्यांना माहिती पाहिजे. जसे जसे वेगवेगळे दरवाजे आहेत, बुरुज आहेत, तटबंद्या आहेत, त्यांना कोणती कोणती नावं आहेत, मंदिरं आहेत, त्या मंदिरामध्ये काय काय तिथला इतिहास आहे, ह्या बाजारपेठ आहेत किल्ल्यावरती तिथे पिण्याच्या पाण्याची तळं आहेत. हे सगळं कसं झालं, कसं एवढ्या उंच उंच किल्ल्यांवरती हे कसं निर्माण होऊ शकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या जे सरसेनापती होते किंवा ज्यांनी किल्ले बनवले त्यांनी हे कसं बनवलं असेल, हा सगळं एक आश्चर्याचा जो भाग आहे हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी उलगडता येऊ शकतो. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये स्वर्ण महोत्सवी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ला जे आहे त्यांचा देखाव निर्माण करेल. मी आशिष गिरप, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचा मी सचिव आहे. ओके, आज आमचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यातलाच आज एक गडांचं प्रदर्शन हा आम्ही एक मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि सर्वच मोठ्या डिग्निटरीजना तिथे इन्व्हाइट केलेलं आहे आम्ही या दिवशी. सो हा एक मोठा प्रोग्राम आहे आमच्या इकडचा. तसं म्हणाल तर शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी गेली 50 वर्ष ज्ञानदानाचं काम करतायत. समाजातल्या सर्वच तळागाळातल्या थरांबद्दल मी म्हणेन की आम्ही त्यांना योग्य प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तम शिक्षण देणे आणि एक सुजाण नागरिक बनून या संस्थेतनं बाहेर जाणं आणि त्याच्याचबरोबर त्याचं व्यक्तिमत्व महाराजांसारखं असावं असंही आम्हाला कुठेतरी वाटतं आणि त्यामुळे हा महाराजांवरचा प्रोग्राम आम्ही या आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी स्पेसिफिकली घेतोय.